या कवी संमेलनाच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हे संमेलन ज्येष्ठ कवी, निवेदक आणि ज्यांना गळा आहे, ज्यांनी कविता महाराष्ट्रात पोहोचवली म्हणता म्हणता रुजवली म्हणता म्हणता खांद्यावर घेतली आणि आमच्यासारख्या असंख्य पोरांना डोक्यावर सुद्धा घेतलं। लिहित्या हातानं ज्यांनी बळ दिलं असे अरुण म्हात्रेजी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे। आम्हा सर्व कवींच्या वतीनं सर्व संयोजकांचं आभार मानून आणि स्वागत करून या संमेलनाच्या कवी संमेलनाला मी प्रारंभ करतो। याला प्रारंभ होण्यापूर्वी या कवी संमेलनाचे अध्यक्ष एक थोडक्यात विवेचन करतील आणि मग नंतर आपल्याशी बोलतील। खरं तर व्यासपीठासमोर बसलेला एक माणूस 100 माणसाच्या ताकदीचा आहे सर, आणि त्यांच्यासमोर आम्ही 1000 माणसांच्या ताकदीचा माणूस आता आणणार आहे, ज्यांनी कविता गावातच नाही तर आजूबाजूच्या देशात पण पोहोचवली। आपल्या आजूबाजूच्या आशिया खंडातला एकही देश नाही की ज्यामध्ये सरांनी कविता वाचलेली नाही, ज्यांनी कविता पोहोचवलेली नाही। मला आठवते आजपासून 12 वर्षापूर्वी मिलिंद सर आपल्या कृपेनं, आपल्या आशीर्वादानं आणि सरांच्या सांगण्यानं आम्ही महाराष्ट्राची नवी कविता म्हणून एक कार्यक्रम सरांनी घेतला होता आणि त्यावेळी सरांच्या सुविद्य पत्नी पण होत्या। इतका मोठा माणूस, इतक्या मोठ्या मनाचा माणूस, पण तरीसुद्धा आमच्यासारख्या गावाकडच्या पोरांना आपल्यासोबत आणतो आणि आपल्या घरात झोपायला लावतो। इथं झोपा बाळांनो, उद्या सकाळी आपण नाश्ता करू आणि तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं आहे। जोरदार टाळ्या या माणसासाठी झाल्या पाहिजेत। एवढ्यासाठी मी हे म्हणतोय की मोठी झालेली माणसं खऱ्या अर्थानं मोठी आहेत का, हा विचारण्याचा प्रश्न आहे आज खरं तर व्यासपीठावर। पण खऱ्या अर्थानं मोठा माणूस आहे आणि त्यासाठी गझलेच्या 2 ओळी अशा आहेत बघा। है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची बात कर। लोग अगर रास्ते में कांटे बिछाते हैं यहाँ, लोग अगर रास्ते में कांटे बिछाते हैं यहाँ, फूल ही उधळेल कोणी चालण्यास सुरुवात कर। असा आम्हाला सांगणारा माणूस, असा आमच्या हृदयावर कोरणारा माणूस म्हणजे आदरणीय अरुणजी म्हात्रे सर यांना आपल्यासमोर आपल्या अध्यक्षीय भाषणासाठी मी निमंत्रित करतोय। आदरणीय अरुणजी म्हात्रे सर। नमस्कार। खरं तर भाषण वगैरे काय अध्यक्षीय मी करणार नाही आहे, कारण शेवटची कविता म्हणायला जसं मी आलेला आहे। पण मला सुरुवातीपासून असं वाटत होतं, जसं मगाशी शेखरने सुरुवात केली होती तर सुरेश भटांच्या ओळी होत्या, तर सुरेश भट काय सहजपणे साध्या पद्धतीनं म्हणत नाहीत कविता, त्यांची एक वेगळी स्टाईल आहे, त्याची स्टाईलची एक वेगळी गंमत आहे। इतके तर मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण सुरेश भट जेव्हा म्हणतात तेव्हा त्याला एक वेगळी खुमारी येते, त्यांची स्टाईल किंवा त्यांचं हे सगळा विगर सगळा जगण्यातला तो सगळा कवितेमध्ये येतो किंवा सादरीकरणामध्ये येतो। तर त्याने मी सुरुवात करतो। सुरेश भट कसं म्हणतात, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते। मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी भिजलो तेव्हा सारे, मी भिजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मी भिजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, सरणावर कळले होते। मला नेहमी म्हणजे कवींना अध्यक्ष म्हणून नाही
सतत असं वाटतं की जे असं सांगण्यासाठी तुम्ही तडफत असता ते सगळं तुमच्या ज्याची इंटिग्रिटी ज्याला म्हणतो आपण आतून सगळं येतं आणि सगळा फोर्स जो असतो शब्दांमधला तो असा तुमच्या सगळ्या हावभावामध्ये, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये असा आला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे अगदी महानवर समजा कविता म्हणत असले तर महानवरसुद्धा कविता म्हणताना त्यावेळी ते आपण शेतकरी आहोत, आपण गावाकडचे आहोत, पळसकडचे आहोत हे काय लक्षात नाही ठेवत. आपण कवी आहोत आणि आपल्याला काहीतरी एक खास गोष्ट सांगायची. तर पावसाळी गोष्ट सांगताना महानवर आमचे असे म्हणतात, जरा आसमान झुकले, शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा संत पाण्यात न्हालेले, रान उकाट झालेले, पक्षी पंखात हसले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले, अशी लखाकली बोर अंगभर चंद्र कोर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. तर अनेक लोकांच्या सगळ्या सादरीकरणाची जी ही गंमत आहे ती गंमत मला नेहमी सांगावीशी वाटते. म्हणजे उदाहरणार्थ आता आज महेश केळुसकर नाही इकडे, ते केळुसकर मालवणी स्टाईलमध्ये कविता म्हणतात. तर ते मालवणी समजली नाही तरी आपल्याला कविता समजते. ती मालवणी फार कठीण नाही तशी. आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की मराठीमध्ये आपण घोडा म्हणतो, मालवणीत घोडो म्हणतो, इतकं सोपं आहे ते. तर पांदण नावाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पांदी ज्याला पांद म्हणतो, गावाकडे पांद म्हणतो, इकडे वर्णानगरला काय म्हणतात कोणास ठाऊक, पांदच म्हणतात ना. तर ते पान्नी म्हणतात ना, ते कोकणात पान्नी म्हणतात. तर ती कविता अशी आहे, प्रेमाची कविता आहे की पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस, पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट, पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट, पतेरो साळसाळ पायाबुडी फुरसा मारित होता मनात उडी, पतेरो साळसाळ पायाबुडी फुरसा मारित होता मनात उडी, चलता चलता तू कुजबुजलंस हीच माझ्या घराची जवळची वाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट, काय बोलत होतो नि खै चालत होतो कुणास ठाऊक, काय बोलत होतो नि खै चालत होतो कुणास ठाऊक, तुझ्या वाटेर पिकल्या आंब्या फणसांचं नुसतं घमघमाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट, लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ, लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ, तू मला खासकन वडलंस, माझा काळी धाडधाड धाडधाड, माझा काळी धाडधाड धाडधाड, तुझा मात्र धाडच भनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट. आणि शेवटी कवी असं म्हणतो की तुझ्या मागसून खूप जणा भेटली, तुझ्या मागसून खूप जणा भेटली, अंगात खेटली पण नाही पटली, तुझ्या मागसून खूप जणा भेटली, अंगात खेटली पण नाही पटली, माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं वैलो किनकिनाट, माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं वैलो किनकिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट, पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं छिंचिनाट, झालं छिंचिनाट. मला नेहमी म्हणजे केळुसकर एक मला आदर्श अर्थाने वाटतं की सगळं मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी जेवढा जीवाचा हिया करतो तसं सगळं तो करत असतो. म्हणजे विठ्ठल वाघांची. तर मी नेहमी म्हणतो की महेश केळुसकरांची कविता अशी इतक्या साधेपणे म्हटल्याबद्दल माझं कौतुक केलं पाहिजे तुम्ही. कारण महेश केळुसकर म्हणतात तेव्हा असं झालो छिंचिनाट म्हटलं की पहिलं ते ग्लास पाडतात तिकडचं. कवी संमेलन असं ते 3-4 कवींना पाडतात, एवढं त्यांच्या अंगात छिंचिनाट येतं वगैरे. विठ्ठल वाघांचं छान करत आहे, पण विठ्ठल वाघ कधी कधी त्या जोसामध्ये काय बोलतात तेच कळत नाही, इतकं त्यांचं ते स्टाईल असते, वऱ्हाडी स्टाईल जी असते ना. तर काय होतं की एक तर त्यांचा आवाज ग्रेट, त्यांचं गाणं ग्रेट, आणि तिकडची बोली थोडीशी वेगळी आहे. तर ते स्वतः इतके गुंग होतात वाघ सर की ते काय बोलतात ते कधी कधी कळत नाही. मी तुम्हाला 2 ओळी म्हणून दाखवतो, तुम्ही ओळखून दाखवा काय आहे ते. विठ्ठल वाघ. आला कसा सो आहे तलावात,
काय कळलं का कोणाला? मला पण नाही कळलं. परत एकदा म्हणतो, आया कसा काम सोम तरंग नाही तलावात. खूप छान म्हणजे सुरामध्ये येत आहे तुला. सारं कसं सामसोम तरंग नाही तलावात, असं ते एवढी साधी ओळ आहे, पण त्यांची स्टाईलच आहे ना ती. काया मातीत मातीत तिफनचा येते, काया मातीत मातीत तिफनचा येते, तिफनचा येते मी पण चायते. असं एकदम जोरात सगळं सादरीकरण असतं. तसं मला करंदीकरांचं आवडतं. करंदीकर खूप छान कविता म्हणतात, लिहितात प्रेमकविता. पण हां विठ्ठलराव बागांचं काय? हां पुस्तकी काळू कसारा उजेडाचे वावडे. बोल बोल बोल. कापसाच्या गावातून जागाले नागव्यांना, उजेडाचे दानाता सूर्य मागे काजव्यांना. माया लेक जाजवतात, बाप लेक जाजवतात, पाचा वर्षाचा बोली न होतो आमचा लिलाव. आम्ही मेंढर मेंढर यानं त्यानं हा करावं, पाचा वर्षाचा बोली न होतो आमचा लिलाव. वा 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 वा. भाषण बंद आलं का तर हे सुरू कर. आपण दोघे मिळून करूया हे नाटक. पण करंदीकर आहे ते एवढे प्रेमाची कविता लिहितात, पण म्हणताना एवढे तुसडेपणाने म्हणतात. ते प्रेम कविता एवढी गोड, पण म्हणताना एकदम सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशाचं बोला, आम्हीही त्यात होतो खोटे कशाचं बोला, त्याचीच कपाळी बारीक एक गाठी, सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी. तर त्यांची एक तशी स्टाईल, आणि आमच्या वसंत बापटांची एक स्टाईल. वसंत बापट एवढे सुंदर वाचन. पण अमेरिकेमध्ये गेल्यावर, अमेरिकेत गेल्यावर त्यांनी काय लिहावं तिकडे जाऊन, एवढे सुंदर सुंदर कविता त्यांनी लिहिल्यात ना. कुठलं भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, अशा पद्धतीच्या कविता. किंवा उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू, फार गोड गोड गाणे लिहिले. तिकडे गेल्यावर मात्र अमेरिकेत कॅलिफोर्नियाला होते, तर तिकडे गेल्यावर हे लिहिलं त्यांनी. कुठलं आंबा पेकतो रस गळतो मिया मिला मी जिमा खेळतो, आंबा पेकतो रस गळतो मिया मिला मी जिमा खेळतो, कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया अपरंपार, कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया अपरंपार. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी, फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी, मियामी बंदर खुळा समिंदर कोकण समजून डुसमळतो, मिया मिला मी झिमकळतो, आंबा पिकतो रस गळतो, मिया मिला मी झिमकळतो, आंबा पिकतो रस गळतो. असे ते त्यांच्या स्टाईलमध्ये. बोरकर आहे ते बोरकर जरा नाकात म्हणतात, त्याची एक वेगळी गंमत आहे. कोकणातले असल्यामुळे कोंकणी भाषा बोलतात, आणि त्याच्यामुळे एक अनुनासिक असा त्यांचा सूर असतो. आणि तुम्हाला कविता म्हणजे कोंकणी कळली नाही तरी त्यांची कविता, त्याचं प्रेम सगळं कळतं. प्रेमाचा एकमेव असा कवी आहे तो की दिवसरात्र प्रेमामध्ये आणि दिवसरात्र त्या मूडमध्ये. हे कोकणी कविता अशी आहे. त्या दिसावडा कडेन गडद तिनसना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पैजना, त्या दिसावडा कडेन गडद तिनसना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पैजना, बैर पडले सगळ्या राना झिमझिमनी सगळी पाना, बैर पडले सगळ्या राना, काय कवळी जाग आयली तना झेमता झेमताना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पैजना, त्या दिसावडा कडेन गडद तिनसना,
मंद मंद वाजत आयली तुझी ग पैजना. किंवा आपलं सगळ्यात बेस्ट म्हणजे सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती निंब कदंब तना मनातून टाळ मृदुंग पाने पिटती टाळ्या ग. सरीवर सरी आल्या ग सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. खरं तर बोरकरांचं काय किंवा आमच्या सुरेश भटांचं काय स्टाईल जी आहे त्या स्टाईलमध्ये सगळं आहे. म्हणजे मी सुरेश भटांचं जे ऐकवलं ते तुम्हाला ऐकवतो, फार गोड आहे ते. त्यांनी अगदी ऑपरेशन झालं आहे त्यांचं दीनानाथ मंगेशकरमध्ये ॲडमिट, आणि नेमका मी भेटायला गेलो त्यांना. बायपास झाली होती त्यांची. निरंजन घाटे आणि अरुण दाते हे माझ्या अगोदर पोचले होते आणि मी आपलं पुण्यात आलो म्हणून त्यांना भेटायला गेलो. त्यांनी जे ऐकवलं ते इतकं ग्रेट होतं. मला असं वाटतं की सगळ्या गझलकारांनी हा एक असा कित्ता गिरवून ठेवावा की किती 2 ओळीमध्ये गंमत असते. आणि तुम्ही पहिली ओळ लिहिता, शिराचा लिहिता पहिली ओळ, तर दुसरी ओळ साधारणतः आपण अंदाजाने ओळखू शकतो काय असेल, पण सुरेश भटांचं ओळखता येत नाही. इतकं त्यांचं ते चमत्कार असं एक असतो. तर त्यातली ती गझल अशी आहे. दे मजला जगण्याचे बळजून, दे मजला जगण्याचे बळजून, उठते रे काळजात कळजून. दे मजला जगण्याचे बळजून, तो नवता सोनेरी भूतकाळ, तो नवता सोनेरी भूतकाळ, या माझ्या पाठीवर बळजून, या माझ्या पाठीवर बळजून. मी नुसता बहरणार लहरणार, मी नुसता बहरणार लहरणार. म्हणजे यावेळी म्हणताना सुरेश भट डोळ्यासमोर येतात. मी नुसता बहरणार लहरणार, कर दुनिये तू माझा छळ अजून, कर दुनिये तू माझा छळ अजून. दे मजला जगण्याचे बळजून. आणि एक फार अप्रतिम शेर आहे. ज्यांनी विदर्भातला उन्हाळा बघितला असेल त्यांना हा कळेल की ही कसली रणरणती भर दुपार, ही कसली रणरणती भर दुपार, ही कसली रणरणती भर दुपार. मजला गे चंद्राची झळ अजून, मजला गे चंद्राची झळ अजून. दे मजला जगण्याचे बळजून. आणि शेवटी असं लिहितात ते की हे माझे केवळ काही तरंग. आतापर्यंत जी काय मी लिहिलं आहे ते सगळं हे तरंग आहेत माझे. एवढी पुस्तकं, एवढे कार्यक्रम. हे केवळ माझे काही तरंग, हे केवळ माझे काही तरंग. तू कोठे पाहिलास तळ अजून, तू कोठे पाहिलास तळ अजून. दे मजला जगण्याचे बळजून, उठते रे काळजात कळजून. दे मजला जगण्याचे बळजून. करता मी नेहमी या सगळ्याचा गाणाऱ्या लोकांच्या सगळ्यांच्या त्यातल्या त्यात थोडंसं बरं जवळ जाऊन करण्याचा प्रयत्न करतो. पण गद्य लिहिणारे लोक आहेत त्यांचे पण एक विशिष्ट स्टाईली आहेत, गद्य लिहिण्याच्या स्टाईली आहेत. तर त्यातली एक स्टाईल म्हणजे नायगावकर. नायगावकर एरवी असं नीट बोलत असतात भाषण करताना की वर्णानगरमध्ये आल्यावर किती छान वाटतं वगैरे. हे कविता बोलायला लागलं ना की एकदम असं इतक्या संध्याकाळी इतकी सगळी माणसं कविता वाचायला ऐकायला आलीत याची मोठी गंमतच वाटते. मी कार्यक्रम का करतो? कारण घरी माझं कोणीच ऐकत नाही. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. मी तिला किनाऱ्याचा पत्ता दिला, ती बिचारी खरकेटे उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या, ती म्हणाली दूध हे जाते होतो. परतलो मी शेवटी आपल्या घराला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. असं त्यांना काही सुचत असतं वगैरे. तुम्ही नेहमी मुंबईची कविता म्हणतो त्यांची, तर मुंबईवर एवढी सुंदर सुंदर कविता सगळ्यांनी लिहिल्यात. मुंबई नगरी बडा बाका नावाची कविता आमच्या पट्टे बापूरावांची, आणि मग नारायण सुर्व्यांनी लिहिली, आमच्या दादा कोंडकेने लिहिली,
अण्णाभाऊ साठेंनी लिहिले, उत्तम मराठीतल्या कविता ते शहरा आलेल्या. ह्यांनी मुंबईवर लिहिताना काय लिहावं मुंबई लिहिताना? सकाळी जे रेल्वे रुळावर जातात ना, हां, ती कविता लिहिली त्याने. हां, काय म्हणते नायगावकर? विक्रोळीच्या संपत गायकवाडला म्हटलं, तू रुळावर काय शी करतोस? विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं, तू रुळावर काय शी करतोस? किती मोठी माणसं जातात या रुळावरून, तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस? संपत म्हणाला, साहेब शी काय म्हणता? सरळ हगाया बसतो म्हणा ना. संपत म्हणाला, साहेब शी काय म्हणता? सरळ हगाया बसतो म्हणा ना. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोठा साफ झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोठा साफ झाल्यासारखं वाटतं. मग मी संपतला म्हटलं, अरे दादरसारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झाली, तिकडे जावे, सुसंस्कृत माणसासारखे राहावे. मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात. संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आईला सरकारने जगायची नाही पण हागायची तर सोय केली. तर ते नायगावकर काय, आमचे किशोर कदम काय, आमचा चंद्रशेखर सानेकर काय, ही सगळे मंडळी त्यांच्या एक वेगवेगळ्या स्टाईल आहेत. पाडगावकरांची स्टाईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पाडगावकर असं जोर देत कविता म्हणतात ना, गाय जवळ घेते नि वासरू लसू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. बाहेर आपण नसलो कोणी जरी, पाठीवर असल्या गोणी जरी, तरी राजा असतो आपण आपल्या घरी. राजा असतो आपण आपल्या घरी. चाळीतलं 1.5 खोल्यांचं राजाचं राज्य असतं आणि घरामधल्या नळाला बहुतेक करून पाणी नसतं. पण जेव्हा राजा म्हणतो, लात मारीन तिथे काढीन पाणी, लात मारीन तिथे काढीन पाणी, कौतुकाने बघू लागतं त्याच्याकडे त्याची राणी, डोळ्यामधून झरू लागतात कौतुकाच्या सरी. राजा असतो आपण आपल्या घरी. राजा असतो. किंवा असं गंभीर कवी दिसले सगळे प्रेक्षक की त्यांच्या असं अंगात येतं आणि मग ते सगळ्या प्रेक्षकांना उद्देशून एक कविता म्हणतात ना, त्यांचं असं का होतं तेच कळत नाही की त्यांना कळतं पण वळत नाही. त्यांचं असं का होतं तेच कळत नाही की त्यांना कळतं पण वळत नाही. अहो निळं वेल्लाळ पाखरू आभाळात उडणार आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. यांचं सुख नसतं कधी यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आठी. यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आठी. यांची पापणी जरासुद्धा चढत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही की यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. यांचा दोषा चालू जातो, अमकं खाणं वाईट, त्यानं डोकं जडसं होतं, तमकं मुळीच घेऊ नका, त्याने नक्की पडसं होतं. संयमाचे पुतळेचे यांची पापणी जरासुद्धा हलत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही की यांना कळतं पण वळत नाही. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार आणि हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी अंगाला अंग खेटून बसतंच ना. आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतात ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. कारण नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं. आणि यांना मुलं होतात हेच मोठं कोडं असतं. या कोड्याचं उत्तर काही मिळत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही. यांना कळतं पण वळत नाही. तर ते त्यांच्या पद्धतीने म्हटलं की मी नेहमी असं म्हणतो की आपण पाडगावकरांचं पुस्तक जरी हातात घेतलं, त्यांचं ऐकून एवढा आपल्यावर संस्कार झाला आहे की आपण पण वाचताना काय जवळ येते असंच वाचायला सुरुवात करतो त्यांच्या पद्धतीने. पण मला नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांची स्टाईल आहे. या स्टाईलचा एक प्रभाव आहे आणि तो प्रभाव म्हणजे मराठी आहे. म्हणजे जेव्हा ग्रेस कविता म्हणतो किंवा महानोर कविता म्हणतात, सुरेश भट कविता म्हणतात, कवी अनिल म्हणायचे कवितापूर्वी, सोपानदेव चौधरी म्हणायचे,
याचा प्रभावाने सगळं कवी संमेलन असं छान झालेलं आहे. सगळ्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कवी संमेलन असतं. लोक कुठून कुठून फक्त कवी संमेलन ऐकायला येतात. एरवी परिसंवादाला येत नाहीत, बाकीच्या गोष्टींना येत नाहीत किंवा कमी येतात, पण कवी संमेलनाला मात्र हटकून येतात, कारण त्यांना तिकडे काहीतरी वेगळं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सापडतं असं. त्याच्यामुळे नेहमी मला असं वाटतं की कवी संमेलन म्हणजे कवींची पुढच्या जबाबदारी अशी आहे की जर का तुमचा कवितेचा पाया जर का सगळ्या महानोरांसारख्या, विठ्ठल वाघांसारख्या अशा लोकांनी घातला असेल तर तुमची खूप मोठी जबाबदारी येते की कवी संमेलन जोरदार झालं पाहिजे. म्हणजे मी असं पण सुरुवातीला कवी संमेलन बघितलेलं आहे की फक्त शेवटचं जे कवी संमेलन पहिल्या दिवशी शेवटी असतं ना, त्याच्यामुळे फक्त ते कवींचे नातेवाईक, त्यांच्या उदाहरणार्थ बायका किंवा नवरे एवढेच जण बसलेले आहेत. वरती 23 जण आणि खाली 36 जण असं कवी संमेलन असायचं पूर्वी. आत्ता हळूहळू ते बदलत चाललेलं आहे. म्हणून मला ते कराडचं संमेलन आठवतं की कराड संमेलनाला मी सूत्रसंचालन करत होतो. तिथून म्हणजे माझ्या सगळ्या आयुष्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल की रात्री कवी संमेलन थांबवावं लागलं. मला ते सर येऊन म्हणाले की मात्रे जरा थांबा, आता 2 वाजलेले आहेत म्हणून थांबा, कारण उद्या सकाळी परत कार्यक्रम सुरू करायचा आहे. आणि मिलिंद सांगतो 2 वाजता रात्री त्या सगळ्या ह्याच्यामधून 20,000 माणसं जात होती. 20,000 माणसं होती ऐकायला. तर असं ग्रेट कवी संमेलन आपण. आणि मग नंतर सुरुवातच झाली. आता कवी संमेलनाला प्रचंड गर्दी होते किंवा लोक खूप छान छान म्हणत असतात. चंद्रशेखर सानेकरची गझल म्हणतो आणि मी माझी कविता म्हणतो. एक छोटीशी गझल आहे चंद्रशेखर सानेकरची. सोसण्यातच झुंजण्याचा द्वेष भिनला पाहिजे, सोसण्यातच झुंजण्याचा द्वेष भिनला पाहिजे, आसवातच रंग रक्ताचा मिसळला पाहिजे, आसवातच रंग रक्ताचा मिसळला पाहिजे. एक मुंगी प्रार्थना करते तिच्या देवापुढे, एक मुंगी प्रार्थना करते तिच्या देवापुढे, एक माझ्या हातूनी पर्वत सरकला पाहिजे, एक माझ्या हातूनी पर्वत सरकला पाहिजे. आणि होत गेली निर्मिती तो तसा झाला निळा. आभाळाबद्दल लिहिताना काय इनोव्हेटिव्ह लिहितात कवी की होत गेली निर्मिती तो तसा झाला निळा. आता जो निळा रंग दिसतोय तो आत्ता आलेला आहे रंग. सगळी निर्मिती सगळी झाली ना, कला सगळ्या आल्यावर हा निळा झालेला आहे. होत गेली निर्मिती तो तसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. आणि हेच भरकटणे उद्या होईल ही माझी दिशा. आता तुम्ही मला मानू नका, नो प्रॉब्लेम. हेच भरकटणे उद्या होईल ही माझी दिशा, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. तर अशा रीतीने सगळे प्रभाव घेऊन आपण मराठी कवितेमध्ये येतो आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे. परत एकदा या संमेलनाच्या अध्यक्षपदावर मी मनापासून आभार मानतो. एक गोष्ट सकाळी मी फार मेलीन वाट बघत होतो की सूत्र मला वाटलं की मला द्यावे लागतील विश्वास पाटलांना. गेल्यावेळी मी तिकडे मंगळवेढ्याला होतो अध्यक्ष, तर यावेळी मी ते सूत्र घेऊन आलो होतो पण मला देतात नाही आली. असं परत एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. एकदा जोरदार टाळे ह्या सगळ्या मंडळींसाठी वाजवा. आणि आता मी माझी एक गझल म्हणतो, शेवटची आणि थांबतो. ते दिवस म्हणू का? ओके. पण मला पुस्तक दे ना जरा, माझं विसरता येत नाही ते. नाही नाही विसरता येत नाही. एक छोटीशी गझल सदृश लिहिलं आहे. कुलकर्णी सर बघा जरा. हां, मी काय गझलेमधला माणूस नाही आहे. नाही नाही असं नाही. काय काय लोक असं निष्ठेने अनेक वर्ष करतात. मला कुलकर्णी सरांचं नेहमी कौतुक वाटतं. एक आपण कार्यक्रम केला होता ना, मला आठवतं आहे, आम्ही ऑनलाईन एक कार्यक्रम केला होता. तर सुरेश भटांच्या बरोबर राहून थोडं थोडं जे काही लिहिलेलं आहे ते. सुरेश भटांनी जे लिहिले, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा, हे तुमच्यासाठी लिहिले का? त्याची पण मला गंमत सांगावीशी वाटते की आपल्या सुधीर मोग्याने जी चाल केली ना, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, अशी गोड चाल आहे. सुरेश भट जेव्हा म्हणतात तेव्हा गंमत येते. सुरेश भट काय असं म्हणत नाही, त्यांचं सगळं रांगडं काम आहे ना, तर त्यांचं आहे ते अंगावर येतं असं आहे. काय म्हणतात म्हणजे सुरेश भट?
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेग. अनेक कविता आहेत त्यांच्या, ते मला नेहमी असं काही कार्यक्रमच करावा असं वाटतं. ते केव्हा तरी पहाटे किती गोड गाणं केलं ना, आशाबाईंनी गायलं आहे किंवा पद्मजा, पण त्यांचं आहे ते वेगळं आहे. म्हणजे ते म्हणायचे ते वेगळं. ते कसे म्हणायचे, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, एवढंच थेट असायचं त्यांचं. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हलवून रात्र गेली, असं त्यांचं ते स्टाईल असायची. तर ते मला नेहमी असं जास्त प्रभावी वाटतं. म्हणजे ते गाणं ऐकताना ते गाणं आवडतं आपल्याला, पण त्याचा आशय जो आहे तो आशय फेकण्याच्या बाबतीत सुरेश भटच जवळचे वाटतात. ते एकदम नेमकं गेली असं म्हणून सांगतात, ते एकदम असं थेट कळतं आपल्याला असं मला. तर ओके, विसरता येत नाही नावाचं पुस्तक माझं जे आलं त्यातली एक गझल आहे छोटीशी. मी गेल्यावर हळवा होता म्हणतील ते, मी गेल्यावर हळवा होता म्हणतील ते, आठवून मजला स्वप्ने माझी जगतील ते, आठवून मजला स्वप्ने माझी जगतील ते, घसरून पडलो तोंड घशी तर हसले ते, घसरून पडलो तोंड घशी तर हसले ते, त्या दगडाशी नंतर होऊन रडतील ते, त्या दगडाशी नंतर येऊन रडतील ते, इतकी गुंगी काळोखाची चढली की, इतकी गुंगी काळोखाची चढली की, फक्त देखण्या सकाळ नंतर कुदतील ते, फक्त देखण्या सकाळ नंतर कुदतील ते, हळूहळू हे विश्वच प्राशील बेहोशी. सध्या सगळं नशेचं दिवस आहेत ना, तर हळूहळू हे विश्वच प्राशील बेहोशी, एका ग्लासासाठी आत्मा विकतील ते, एका ग्लासासाठी आत्मा विकतील ते, आणि गहाळ होईल शिक्का मागील वर्षाचा, गहाळ होईल शिक्का मागील वर्षाचा, वसा आधीचा आठवत साले मरतील ते, वसा आधीचा आठवत साले मरतील ते. आणि कसे छान या सरीत नाती कवितेच्या, कसे छान या सरीत नाती कवितेच्या, भविष्यात गुणगुणता तेही झुरतील ते, भविष्यात गुणगुणता कोणी झुरतील ते. आणि मी गेल्यावर मूर्खच होता म्हणतील ते, मी गेल्यावर मूर्खच होता म्हणतील ते, पण ओळीतून माझ्या अविरत, पण ओळीतून माझ्या अविरत फिरतील ते, पण ओळीतून माझ्या अविरत फिरतील ते, मी गेल्यावर हळवा होत्या म्हणतील ते. अशा अनेक आता कविता आहेत, पण ते गझलकार आले की जरा मी टेन्शन येतं मला, पण त्यांचं वेगळं माझं वेगळं असं. तर शेवटी ही रचना सादर करतो. आणि हां, वेळ झाला का आलचा प्रदीप? वेळ झाला खूप. गाडी एवढी मोठी आणलीस तू तर काय, किती मोठी गाडी सर. म्हणजे मानधन वाढले किंवा तो येतो तेव्हा तुम्ही कोणी अध्यक्ष असला तरी तोच अध्यक्ष वाटतो ती गाडी असं. तर ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची. ते दिवस आता कुठे, त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी, त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. हात देताना तिला, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. ते दिवस आता कुठे,
पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे. काय प्रेम करायचं पाऊस पण सीझन, की आम्हाला दोघांना बघून पाऊससुद्धा ढग असा फिरवायचा की पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे. चिंबताना त्या पुला खाली नदी थांबायची. चिंबताना त्या पुला खाली नदी थांबायची. ते दिवस आता कुठे. गावचं अंगण नावाची गोष्ट हळूहळू बाद झाली आपल्या आयुष्यातून. पण अंगण होतं तेव्हा काय गंमत होती. वागणे होते असे की कागदी नावा जशा. वागणे होते असे की कागदी नावाशा. अंगणातून धावताना अंगणातून धावताना काचही मऊहायची. अंगणातून धावताना काचही मऊहायची. ते दिवस आता कुठे. गावाकडची शाळा म्हणजे आता वारणानगरमध्ये फारच गोड शाळा आहे तिकडे. फार म्हणजे तात्यासाहेबांचं काय विजन असेल ते ग्रेट आहे. पण ते जाताना आपल्याला कळतं की आपल्याला साला इथे शिक्षण मिळालं पाहिजे होतं. सतत वाटतं ना त्या शाळा आणि ते सगळे कोंपण. पण मनातली शाळा किती मोठी असते आपली की वर निळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. किती मोठी शाळा. आकाश म्हणजे कवलं आणि भिंत डोंगर म्हणजे भिंत. वर निळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. ते नदी काठी भटकणे ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते दिवस आता कुठे. आणि मग तो माझा आवडता शेर आहे गावचा. किती इनोसंट गाव होतं पूर्वी. किती इनोसंट गाव की गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. हे गवत कोणाला नाही म्हणत नाही, सगळ्यांचं स्वागतच करतात. कोंबडा काय येतो, ससा काय येतो आणि जित्राब जल चळत असतात आणि शेवटी साप पण येतो. सापाचं पण स्वागत. गवताला काय असं काय नाही, कोण असा वाईट आणि कोण सगळ्यांचं स्वागत. आणि इतकं स्वागत की मग सापाचं काय होतं की गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. सोडताना गाव त्यांची सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची. सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची. ते दिवस आता कुठे. आणि मग आता अलीकडे त्यातले काही वाढवलेले शेर आहेत ते बघा, खूप सुंदर मला आवडतात खूप. की मेघ गावातून जाती होनी अल्लड धुके. मी जे गाव अनुभवलेलं फार गोड आहे. मेघ गावातून जाती होनी अल्लड धुके. गाठण्या शाळा सकाळी गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. ते दिवस आता कुठे. पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती. पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती. पाय त्यांचे स्पर्शण्या पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची. पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची. ते दिवस आता कुठे. झाडपानांना घराचा एवढा होता लळा. पूर्वीचं गाव. झाडपानांना घराचा एवढा होता लळा. गावच्या लेकी सुनांशी गावच्या लेकी सुनांशी पालवी बोलायची. गावच्या लेकी सुनांशी पालवी बोलायची. ते दिवस आता कुठे. आणि मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे. मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे.
माणसांसाठी घरे, माणसांसाठी घरे, अंधार सारा प्यायची, माणसांसाठी घरे, अंधार सारा प्यायची, ते दिवस आता कुठे. आणि सोडताना गाव वाटे, फार आवडता शेर आहे मला, की सोडताना गाव वाटे, राहिले काही घरी, सोडताना गाव वाटे, राहिले काही घरी, तेच सांगाया जणू, तेच सांगाया जणू, दारात मांजर यायची, तेच सांगाया जणू, दारात मांजर यायची, ते दिवस आता कुठे. आणि शेवटचा शेर आवडता, गरिबीचा शेर, की फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. म्हणजे खरं तर मी नेहमी असं सांगतो की आमच्या वेळी सिलेबसच एवढा गरिबीचा होता ना. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता, एका गावात एक दरिद्री शेतकरी राहत होता, अशीच सुरुवात असायची धड्यांची, माहिती ना वगैरे. म्हणजे सिलेबस मराठीचा आहे का गरिबीचा आहे तेच कळायचं नाही. इतकं ते गरिबीचं एवढं ट्रेनिंग झालेलं ना आपल्याला, की नायगावकर म्हणतात की उद्योगपतीबद्दल बोलताना सुद्धा असंच आपण लिहितो, एका गावात एक गरीब उद्योगपती राहत होतो. ते इतकी गरिबी. आणि या गझलेची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की मला एकाने सांगितलं, काय मात्रे तुम्ही लिहिलं आहे, फार अप्रेम तुम्ही लिहिलं आहे, फार सुंदर लिहिलं आहे तुम्ही, फक्त एक शब्द बदला यातला. म्हटलं कुठला शब्द बदलायचा. ते तुम्ही सावली लिहिले ना, सावली भेटायची, तिथे सावल्या लिहा. तर मी म्हटलं तुमचा बारदाना जरा मोठा दिसतो, मला आपली एक सावली पुरते, पण काही काही लोक असतात ना, सावल्या लिहा, सावल्या. तर शेवटचा शेर असं की फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, पण उगवत्या चांदण्यावर, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची, ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची, सावली भेटायची, सावली भेटायची. वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, झाडाच्या सावलीने मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. मान्य श्री अरुण म्हात्रे सर, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर, सुनीताराजे पवार प्रमुख कार्यवाहक मसाप, सर्व कविवार सर्व श्रोत्यांनी देखील या ठिकाणी साथ दिली, त्याबद्दल मी आपला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.